नेक्स्ट पॉईंट आहे आपला बायनरी सर्च ट्री. टाईप्स ऑफ ट्रीमध्ये देर आर 3 टाईप्स ऑफ ट्री, जनरल ट्री, बायनरी ट्री अँड बायनरी सर्च ट्री. तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये जनरल ट्री आणि बायनरी ट्री पाहिलं आहे. बायनरी ट्रीमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री, ॲरे रिप्रेझेंट अँड लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. नाव थर्ड टाईप इज बायनरी सर्च ट्री. देन व्हॉट इज बायनरी सर्च ट्री? द डेफिनेशन इज बायनरी सर्च ट्री इज अ टाईप ऑफ ट्री in which each node having key value that satisfy following condition. म्हणजे काय की बायनरी सर्च ट्री इज अ टाईप ऑफ ट्री की त्या ट्रीमध्ये प्रत्येक नोडसाठी काय असणार, एक व्हॅल्यू असाइन केलेली असणार आहे आणि ती व्हॅल्यू म्हणजे काय कन्सिडर करायची, एक्स कुठल्या कंडिशन सॅटिस्फाय करते. फर्स्ट कंडिशन काय असतं बायनरी सर्च ट्रीमध्ये, ऑल द की व्हॅल्यू आर डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट मीन्स डिफरंट. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, ए बी आणि सी आहे. तर ए बी सी हे काय आहेत, नोड. त्यामध्ये ए आहे रूट नोड, बी आहे चाइल्ड नोड, सी आहे चाइल्ड नोड, लेफ्ट चाइल्ड राईट चाइल्ड आणि हा काय झाला रूट नोड. मग बायनरी सर्च ट्री म्हणजे काय की टाईप ऑफ ट्री इन विच इच नोड, हा एक नोड, हा एक नोड, हा एक नोड, इच नोड हॅविंग की व्हॅल्यू एक्स. प्रत्येक नोडला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, ती व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करायची, एक्स. मग ती एक्स जी असणार आहे त्या एक्सच्या काही कंडिशन असणार आहेत. त्या जर कंडिशन पर्टिक्युलर सॅटिस्फाईड झाल्या तर तुमची ट्री काय म्हणायची, बायनरी सर्च ट्री. आता समजा एक्स इज इक्वल टू इथे काय ए, हा एक नोड आहे, एक्स इज इक्वल टू बी आणि एक्स इज इक्वल टू सी. ओके, मग फर्स्ट कंडिशन काय आहे, ऑल द की व्हॅल्यू एक्स आर डिस्टिंक्ट. ही एक्स आहे, आपण याला कन्सिडर केलं की व्हॅल्यू एक्स, ही एक व्हॅल्यू एक्स, ही एक व्हॅल्यू एक्स. मग ह्या तिन्ही व्हॅल्यू काय पाहिजे, डिफरंट पाहिजे. इथे एक्स इज इक्वल टू ए, इथे एक्स इज इक्वल टू बी आणि इथे एक्स इज इक्वल टू सी. म्हणजे तिन्ही व्हॅल्यू काय पाहिजे, ऑल द की व्हॅल्यू एक्स आर डिस्टिंक्ट, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू डिफरंट पाहिजे. सेकंड पॉईंट होता, ऑल की व्हॅल्यू प्रेझेंट इन लेफ्ट सब ट्री आर स्मॉलर दॅन रूट नोड. ऑल द की व्हॅल्यू प्रेझेंट इन लेफ्ट सब ट्री आर स्मॉलर दॅन रूट नोड. म्हणजेच काय की रूट नोडच्या ज्या सगळ्या लेफ्ट साईडला जे काही नोड असेल, नोडच्या ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या कशा पाहिजे, स्मॉल पाहिजे दॅन रूट नोड. ही झाली लेफ्ट सब ट्री. म्हणजे लेफ्ट सब ट्रीचे जे काही नोड असेल, ज्याच्या काही ज्या व्हॅल्यू असतील त्या काय पाहिजे, स्मॉल पाहिजे रूट नोडपेक्षा. आणि थर्ड कंडिशन आहे की जी ऑल द की व्हॅल्यू प्रेझेंट इन राईट सब ट्री, ज्या की व्हॅल्यू राईट सब ट्रीला प्रेझेंटेड आर मोर दॅन द व्हॅल्यू ऑफ रूट. मीन्स लेफ्ट साईडला रूट नोडच्या सगळ्या व्हॅल्यू स्मॉल पाहिजे की व्हॅल्यू, आणि राईट साईडला रूट नोडच्या सगळ्या व्हॅल्यू काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे. सपोज आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू म्हणजे लक्षात येईल. ओके, ही ट्री कन्सिडर करा. आता याच्यामध्ये काय बोललं होतं आपण, आधीच्या ट्रीमध्ये काय होतं, इथे नोड होते, ए बी सी अल्फाबेट होते, इथे काय दिल्यात तुम्हाला, व्हॅल्यू दिल्यात. आता आपण बायनरी सर्च ट्री पाहतोय. मग बायनरी सर्च ट्री इज अ टाईप ऑफ ट्री इन व्हिच इच नोड हॅविंग की व्हॅल्यू एक्स. प्रत्येक नोडसाठी काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे, त्या व्हॅल्यूला आपण काय कन्सिडर केलं, एक्स. मग आता इथे पहा, हा एक नोड आहे, ह्या नोडला काय व्हॅल्यू आहे, 70. मग एक्स इज इक्वल टू काय झाला, 70. हा एक नोड आहे, ह्या व्हॅल्यूची काय, एक्सची व्हॅल्यू काय झाली, 30. ह्या नोडची एक्स इज इक्वल टू 10, ह्या नोडची एक्स इज इक्वल टू 40, ह्या नोडची एक्स इज इक्वल टू 140, एक्स इज इक्वल टू 160 आणि एक्स इज इक्वल टू 150. ह्या सगळ्या काय झाला, एक्स. मग फर्स्ट कंडिशन काय होती, ऑल द की व्हॅल्यू एक्स आर डिस्टिंक्ट. ह्या सगळ्या की व्हॅल्यू बोलतो आपण याला, एक्स इज नथिंग बट की व्हॅल्यू. या सगळ्या की व्हॅल्यू काय पाहिजे, डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट इज नथिंग बट डिफरंट पाहिजे. आहे का कुठली सेम, नाही. इथे 30, इथे 30 आहे का, नाही. सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत, डिफरंट आहे. मग फर्स्ट कंडिशन, ऑल द की व्हॅल्यूज आर डिस्टिंक्ट ऑर डिफरंट. सेकंड कंडिशन काय होती की जी लेफ्ट सब ट्री असेल. आता पहा, ह्या ट्रीमध्ये हा टॉप मोस्ट काय आहे, रूट नोड. ही रूट नोडची लेफ्ट साईड आहे, म्हणजे ही काय झाली, लेफ्ट सब ट्री. आणि रूट नोडची राईट साईड आहे, ही काय झाली, राईट सब ट्री. ओके, मग सेकंड कंडिशन काय होती की ऑल द की व्हॅल्यू प्रेझेंट इन लेफ्ट सब ट्री. लेफ्ट सब ट्री कुठली, आता ही एवढी. तर ह्या लेफ्ट सब ट्रीमध्ये जेवढे काही नोड्स असतील त्याच्या ज्या की व्हॅल्यू असतील त्या काय पाहिजे, स्मॉलर पाहिजे दॅन रूट नोड.
मग आता पहा रूट नोड, लेफ्ट आणि राईट सबट्री. मग लेफ्ट सबट्रीचे जे काही नोड्स आहेत किंवा ज्या काही की व्हॅल्यू, आता ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे, या काय पाहिजे स्मॉलर पाहिजे दॅन रूट नोड. आहेत का? रूट नोडची व्हॅल्यू आहे 17. इकडे आहे 30, 10, 40. ऑल 3 व्हॅल्यूज आर स्मॉलर दॅन रूट नोड. ओके. आणि थर्ड काय होती कंडिशन की ऑल द की व्हॅल्यू प्रेझेंट इन राईट सबट्री. आता ही काय झाली रूट नोडची राईट साईड म्हणजे ही राईट सबट्री. तर ऑल द की व्हॅल्यूज प्रेझेंट इन राईट सबट्री आर मोर दॅन रूट नोड. आता पहा राईट सबट्रीमध्ये काय काय व्हॅल्यूज आहे 140, 160, 150. ऑल 3 व्हॅल्यूज आर ग्रेटर दॅन रूट नोड. म्हणजेच काय की रूट नोडच्या लेफ्ट साईडला स्मॉल पाहिजे, रूट नोडच्या राईट साईडला ग्रेटर पाहिजे. आणि सगळ्या व्हॅल्यूज ज्या काही असतील ट्रीमध्ये जे काही नोड्स असतील त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज असाइन केल्या असतील त्या काय पाहिजे डिफरंट पाहिजे. म्हणजे सेम सेम नको आहे 40, 40, 30, 30. सगळ्या व्हॅल्यू काय पाहिजे डिफरंट. मग 3 कंडिशन ऑल की व्हॅल्यूज आर डिस्टिंक्ट ऑर डिफरंट. ऑल द की व्हॅल्यू प्रेझेंट इन लेफ्ट सबट्री आर स्मॉलर दॅन रूट नोड. ऑल द की व्हॅल्यूज प्रेझेंट इन राईट सबट्री आर ग्रेटर दॅन रूट नोड. त्याला काय म्हणायचं बायनरी सर्च ट्री. सेकंड पॉईंट होता रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी सर्च ट्री. आपण रिप्रेझेंटेशन पाहिले ऑलरेडी बायनरी ट्रीचं. आता आपल्याला कुणाचं पाहिजे आहे बायनरी सर्च ट्री BST. मग त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं. आता याच्यामध्ये फक्त युजिंग लिंक लिस्ट दाखवायचं आहे. मग बायनरी सर्च ट्रीमध्ये लिंक लिस्टमध्ये काय असतात 3 फील्ड्स असतात. ओके. ही मिडलची फील्ड असते डेटा, ही असते तुमची लेफ्ट फील्ड आणि ही असते राईट फील्ड. याला काय म्हणतो आपण लिंक लिस्ट. बायनरी सर्च ट्रीचं रिप्रेझेंटेशन करताना फक्त लिंक लिस्टमध्ये दाखवायचे आणि बायनरी ट्रीचं रिप्रेझेंटेशन करताना युझिंग ॲरे आणि युझिंग लिंक लिस्ट. आणि बायनरी सर्च ट्रीचं ओनली लिंक लिस्ट. व लिंक लिस्टमध्ये 3 फील्ड्स असतात. मिडलची फील्ड असते डेटा, ही लेफ्ट साईड, ॲड्रेस ऑफ लेफ्ट सबट्री आणि ॲड्रेस ऑफ राईट सबट्री. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, हे स्मॉल एक्झाम्पल घेतलं. आता याचं रिप्रेझेंटेशन लिंक लिस्टमध्ये कसं करायचं. ऑलरेडी आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पाहिलं की हाऊ टू रिप्रेझेंट युझिंग लिंक लिस्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये डेटा कुठला असतो जो तुमचा रूट नोड असतो तो काय कन्सिडर करतो आपण डेटा. मग रूट नोड काय इथे 70, हा लेफ्ट चाइल्ड हा राईट चाइल्ड. मग रूट नोड डेटामध्ये प्लेस केला. ही लेफ्ट फील्ड आणि ही राईट फील्ड. लेफ्ट फील्डमध्ये काय असतं ॲड्रेस ऑफ लेफ्ट सबट्री 70 रूट नोड आहे, त्याचं लेफ्ट सबट्री काय आहे 30. मग इथे ॲड्रेस कसला असणार आहे 30चा. राईट फील्डमध्ये काय असतं ॲड्रेस ऑफ राईट सबट्री. रूट नोडचं राईट सबट्री काय 150. 150चा ॲड्रेस कुठे स्टोअर असणार इथे. मग हे असं येणार. ओके. आता इथे लेफ्ट सबट्रीचा ॲड्रेस इथे लेफ्ट काय 30. आता पहा काही जण इथे डिरेक्टली पुट करतात 30. इथे पुट करायचं नाही. ही डेटा फील्ड आहे, इथे त्याचा काय असतो ॲड्रेस असतो स्टोअर केलेला. हा 150 इथे. ओके. लेफ्ट सबट्रीचा ॲड्रेस, राईट सबट्रीचा ॲड्रेस इथे. हे झालं लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. किंवा आपण अजून एक हेच एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करूया. इथे 10 होतं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये, इथे 40, इथे 140, इथे 160. ओके. मग ह्याचं कसं होईल आता 30. मग परत इथे कसला जाईल, इथे आत्ता काय दिसतं आहे एवढी ट्री कन्सिडर केली तर इथल्या फील्ड काय झाल्या होत्या तुमच्या नल. पण आता खाली पण याला चाइल्ड्स आहेत. मग आता लेफ्ट सबट्रीचा ॲड्रेस कुठे असणार इथे, राईट सबट्रीचा ॲड्रेस इथे. मग इथे कसला ॲड्रेस असणार 10चा आणि इकडे 40चा. ओके. आता इथे खाली चाइल्ड आहेत का नाही. मग ह्या फील्ड काय झालं तुमच्या नल NULL. आता इथे स्पेस कमी आहे सो मी डिरेक्टली N लिहिलं आहे, पण तुम्ही लिहिताना NULL कंप्लीट लिहायचं आहे. इथे पण पहा आता इथे 140 लेफ्ट आहे, 160 राईट आहे. 140, 160 इथे पण नल 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 नल. हे काय झालं तुमचं लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी सर्च ट्री. मग परत एकदा सांगते बायनरी सर्च ट्रीमध्ये 3 कंडिशन्स असतात. ऑल द की व्हॅल्यू कन्सिडर करायच्या X. मग फर्स्ट कंडिशन काय की ऑल द की व्हॅल्यूज X आर डिस्टिंक्ट ऑर डिफरंट.
Second condition, all the key value present in left subtree are smaller than root node, and all